गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये। तर झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात। सकाळी सकाळी उठून मी घरातली कामं आवरली, म्हणजे की माझं आंघोळ वगैरे आवरलं आणि नाश्त्यासाठी बनवलेलं आहे। आज उपवास आहे तर त्यामुळे उपवासासाठी वरईचा भात बनवलेला आहे। तसेच आज आहे होळी पौर्णिमा म्हणजेच होलिका दहन। तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण आपल्या मनातील राग, तिरस्कार, द्वेष या सर्व गोष्टींना समर्पित करूया आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात करूया। मला घरी लवकर यायचंय कारण आम्ही आज जाणार आहे म्हासुरण्याला। 4 किंवा 5 वाजता आम्ही ट्रॅव्हल्स बुक केलेली आहे, तर त्यासाठी मला लवकर हॉस्पिटलला जायचं होतं, पण उशीर झालेला आहे तिथेही जाण्यासाठी। तर चला आता पटकन निघूया हॉस्पिटलला। चला तर मग बाय, भेटूया काही वेळानंतर। हॉस्पिटलला जाऊन येते आधी। लगेच आलेलं, अगं तिने जपच चालू केलेला, मामी मामी। तर संध्याकाळचे 9:15 वाजलेले आहेत आणि आम्ही घरी पोहोचलोय। घरी येऊन फ्रेश वगैरे झालो, चहा घेतला। येताना खूप गडबड झाली। मी 4 वाजले तरी हॉस्पिटलमध्येच होते आणि माझी 4:45ची ट्रॅव्हल्सचे बुकिंग होतं। घरी येऊन पटपट आवरलं, सगळं आवरून ठेवलंच होतं निखिलने आणि आत्याने, फक्त बॅग उचलले आणि लगेच निघालो आम्ही। आणि या ठिकाणी चिऊ आत्तूची ऍक्शन करून दाखवते, मी जसं बोलली तसं। आणि नित्तूला खेळायला काहीतरी सापडलेलं आहे, मनी म्याव। नित्तू कशी करते मनी म्याव? नित्तू छोटस मनी म्यावचं पिल्लू कोणीतरी घरात आणून सोडलेलं आहे, पळालं आहे। म्हासुरण्यातील नवीन घर, काहीच दिवसाने याची वास्तुशांती आहे। छान असं लाइटिंग लावलेलं आहे याला। लाईट अजून लावली नाही, वर पण आहे ना दादू लाईट। आज होळी पौर्णिमा आहे, तर या ठिकाणी आम्ही होलिका दहन करणार आहे, त्याची तयारी करतोय आता। नितूला आणि चिवूला खेळायला इथे छान जागा झाली आता, मस्त अशी। ही अशी होळीची तयारी केलेली आहे। मी रांगोळी काढली ह्याच्या भोवती। पेटलं दिसते दिसते। पाणी नाही टाकायचं, नैवेद्य दाखवायचं पाणी। नेतो माझं पिल्लू एवढंच आहे, माझं पिल्लू। भाऊ कुठे आहे का? भाऊ भाऊ कुठे आहे का? दिदे वरड की दाजी वरडा। दाद्याला शिवून मजा येत नाही, तू बाया पाहिजे, बाया काय केलं लगेच? दाजी वरडा की, तू वरड की। दोन वर्षानंतर आज परत आम्ही घरच्यांसोबत होळी साजरी केली। यापूर्वी जेव्हा मी प्रेग्नेंट होते त्यावेळी आम्ही इथं होतो म्हासुरण्यात आणि त्यावेळी घरच्यांसोबत होळी साजरी केली होती। आता आईने छान पुरणपोळी केले, तर आता मस्त जेवण करायचं। आता आम्हाला भाऊ नवीन घर दाखवायला लागलेत, घर बघूया। घराची टूर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मध्ये देणार आहे मी।
हे सगळे घराचं निरीक्षण करताना वाव, मस्त झालंय लाइटिंग बरं का, खतरनाक. हे दरवाजे लावायचे अजून बाकी आहेत बाथरूमचे, त्यानंतर घराचे पूर्णच दरवाजे लावायचे राहिलेले आहेत. बरीचशी कामं अजून बाकी आहेत, तर ती हळूहळू आता पूर्ण होतील. खूप छान घर बांधून झालेलं आहे. काम अजून बाकी आहे पण हळूहळू पूर्ण होईल. ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी घराची छान अशी टूर देईन. मस्तच वाटतंय, जसं आपलं ड्रीम होम असतं ना तसं झालंय अगदी. मस्त मस्त. चिव, कसं झालंय घर ग? नीतू तू सांग कसं झालंय घर? छान छान. त्या ठिकाणी चिव आपल्याला एक डान्स करून दाखवते. हा, हो हो, कर कर. तिने छान डान्स केलेला आहे. तिचं गाणं कोणतं हे मला माहित नाही, पण तिने छान डान्स केला. हाँ, मम्मी की रोटी गोल गोल, पापा का पैसा गोल गोल, भैया की घड़ी गोल गोल, दीदी की बैंगल गोल गोल, दादाजी का चश्मा गोल, दादी जी की बिंदिया गोल, सूरज गोल, चंदा गोल, ऊपर गोल नीचे गोल, सब गोल मटोल, सब गोल मटोल, नाना जी का छाता गोल, नानी जी का मटका गोल, गाड़ी का पहिया गोल, तुम भी गोल हम भी गोल, सब गोल मटोल, सब गोल मटोल. छान छान छान, मस्तच. घराच्या सर्व लाईट लावल्यानंतर घर असं छान दिसतंय आता मस्तपैकी. संध्याकाळचे 11 वाजले. जेवण झालं आमचं. छान स्वयंपाक केला होता पौर्णिमाने आणि आईने मिळून. तर आता झोपण्याची वेळ झालेली आहे. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये.